हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर छान अशी सकाळची सुरुवात अशी पूजेनेच होते. ते पण आज मी पूजा केली नाही, छान अशी पूजा माझ्या मुलीने केली आहे बरं का. तर आज थोडीशी सकाळी घाईच होती. तर काही कशाची होती तर तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे. तर माझा आवाज आणखीन काही माझा कमी झालेला नाही, अजून असा थोडासा त्रास होतोयच. तर ठीक आहे. तर बघा, या आहोंनी ना गावाकडून आणलं होतं ते म्हणजे दूध, हे 2 बॉटल भरून. तर दूध काय ते राहिलं नाही बरं का, खराब झालं. म्हणून मग मी पातेल्यात टाकलं आणि त्याला उकळून घेतलं. तर पूर्ण असं खराब झालं ते बघा, पाहू शकता इथं. आणि थंड झाल्याच्या नंतर आता म्हटलं या दुधाचं काय करावं, कारण एवढं छान असं आपलं दूध होतं ना, तर इतकं छान असं जमा झाली होती ते म्हणजे खाली त्याचा जो दुधाचा मेन भाग असतो ना, तो पाणी सगळं ओतून काढलं. आणि आता म्हटलं चला याचं पनीर बनवूयात किंवा हलवा तरी बनवूया. पण हलवा बनवण्यासाठी ना माझ्याकडे खूप असा वेळ नव्हता, कारण सकाळी खूप घाई होती माझ्या मागे. कारण आज होती मुलीची गॅदरिंग माझ्या छोटीची, आणि गॅदरिंगला जायचं होतं, त्यामुळे तिचं आवरून द्यायचं होतं, मलाही स्वतःचं आवरायचं होतं. तर तेवढ्यात थंड झालं म्हणून मग असं मी कपड्यामध्ये बांधून ठेवलं. आणि जेवढं पाणी निघेल तेवढं आपण काढून घ्यायचं अगोदर त्याचं पाणी. आणि छान असं कपडा बघा मी असं ठेवून दिलेलं आहे ते कपड्यात बांधून. आणि त्यावरती असं आपलं पोळपाट ठेवला आणि त्यावरती खलबत्ता ठेवला आणि छान असं मुलीला तयार करून घेतलं. असं छान लुक केलेलं आहे तिचं. तर कसं आहे नक्की सांगा. आणि आम्ही थोडंसं पुढे आल्याच्या नंतर बघा, घरातून निघालोच होतो आणि इथे मग एक जणांनी पाठीमागून आवाज दिला की तुमच्या गाडीच्या मागच्या टायरमध्ये हवा कमी आहे. तर त्या दादांचे खूप आभार बरं का, त्यांनी सांगितलं होतं. तर आमचं असं काही लक्षच नव्हतं सकाळी सकाळी. आणि खूप थंडी होती बरं का, जरी ऊन चमकत असले ना तर प्रचंड थंडी होती सकाळी सकाळी. आणि कदाचित त्या थंडीमुळे पण जाताना जास्तीच मला हवा वगैरे लागली असल्यामुळे झालं असेल कदाचित. तर इथे पोहोचलो आम्ही आणि आल्याच्या नंतर बघा इथं सर्वांची घाई चालली होती. एवढीशी चिमुकले ना छान असं तयार होऊन आले होते. आणि सर्वच आपल्या जे आपलं सादरीकरण आहे ना त्यासाठी सगळेच उत्सुक होते. एवढीशी छान मुलं आणि एवढ्या सकाळी सकाळी ना खूप म्हणजे आम्हाला ना तिथे 8:30 ते 9च्या दरम्यान पोहोचायला सांगितलं होतं. कारण घरातूनच निघताना ना खूप लवकर उठून आवरून आणि हे सगळं ड्रेसिंग करून घरातूनच यायचं असते ना, सर्व आपलं आवरावरी करून. तर किती छोट्या मुलांचा उत्साह बघा. तर एवढं छान वाटत होतं ना सगळ्यांकडे पाहून. मग तिथे त्या मुलींना सोडलं आणि आम्ही इथमध्ये येऊन आतमध्ये बसलो. प्रत्येक वेळेस ना त्यांचं टिळक स्मारकमध्ये असतं गॅदरिंग, पण यावेळेस ना त्यांनी केतकर हॉलला ठेवलं होतं. तिथं काहीतरी त्यांचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं म्हणून एकामागून एक असे परफॉर्मन्स होत होते. एवढी छोटी छोटी मुलं ना खूप छान त्यांच्या पद्धतीनं खूप छान परफॉर्मन्स करत होते बरं का. तर पहिला तर डान्स खूप छान झाला होता, तुम्ही पाहिलंच आहे. मी इथे सॉन्गचं घेतलंच नाही, कारण इथे ना आपल्याला कॉपीराईट येतं म्हणून. तर इथे पाहू शकता तुम्ही, हा ना बरसो रे मेघा बरसो रे असं सॉन्ग होतं. खूप छान या मुलींनी डान्स केला. खूप जास्त वेळ इथे मी थोडंसं शूट घेतलं, कारण आवाज तर घ्यायचा नाही, पण ठीक आहे म्हणलं. ह्या चिमुकल्यांची जी कला आहे त्यांची मेहनत आहे आणि खरंच शिक्षकांची पण सर्वच. तर इथले ना गॅदरिंग आहे ना या शाळेमधलं, तर सगळ्यांपेक्षा वेगळं असतं बरं का. म्हणजे यांची गाणी ना खूप अर्थपूर्ण असतात आणि काहीतरी वेगळं असतं प्रत्येक वेळेसच. तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही थोडंसं शेअर करूयात. आणि ही बघा छोटी चिमुकली, तर ही तर किती छोटे आहेत ना. तर यांचं ना खूप छान असं व्हेजिटेबलचं सॉन्ग होतं बरं का. सगळ्या भाज्यांचं, फळभाज्यांचं वगैरे सर्वांचं असं. तर किती छान डान्स करत होते. आणि इतकीशी मुली ह्या आणि एवढीशी मुलं खूप छान साड्या वगैरे घालून खूप छान त्यांची ड्रेसिंग पण होती. मस्त असं त्यांनी डान्स केला. आणि त्यानंतर बघा, मी म्हटलं होतं ना सर्व सण असेल सगळे आपले जेवढी साजरी होतात सण असतील प्रत्येक ह्याचे, तर तशा पद्धतीने त्यांची थीम होती. तर अशा प्रकारे ना आत्ता बघा इथे आपली संक्रांत आलेलीच आहे आणि सगळ्यांनी काळी ड्रेस असे घालून असे पतंगाचं सॉन्ग होतं त्यांचं ते. त्यानंतर इथं पंजाबी सॉन्ग होतं. तर अशा प्रकारे ना सगळ्यांचे जे सणवार आपले जे साजरे करतो ना आपण, तर त्यांचे सगळ्यांचेच इथे घेतले होते. आणि यांचा पण डान्स खूप छान होता बरं का. हे 10वीचा डान्स होता. तर यांनी खूप छान ड्रेसिंग केलेली होती. साड्या सगळ्यांच्या एकदम सेम होत्या आणि डान्स पण खूप छान झाला ह्यांचा. तर अशा प्रकारे एकामागून एक सर्वांचं सादरीकरण मस्त असं चालू होतं. आणि आम्हाला उत्सुकता होती ते म्हणजे आपल्या
प्रिन्सेसच्या डान्सची आपला तिचा डान्स होणार होता सिद्धीचा, तर मग त्या डान्सची उत्सुकता होते. हा आहे साऊथ इंडियन डान्स. तर इथे ना त्यांनी सर्वांनी असे पांढरे शुभ्र कपडे घातलेले होते आणि छान त्यांचंही छान सादरीकरण चालू होतं. इथं एकामागून एक सगळ्यांचं चालू होतं. आणि नंतर बघा आली माझी ही शुभदा, तर हिचा डान्स चालू होता. हा होता त्यांचा पोंगल सॉन्गचा. इतकं छान त्यांनीही परफॉर्मन्स केला बरं का. आणि त्यांचं चालू होता हा डान्स. आणि त्यानंतर मग आपल्याला वाटतं ना थोडासा व्हिडिओ घ्यावा, तर मी सगळ्यांचाच थोडासा व्हिडिओ इथे घेतलेला आहे. अशा पद्धतीने तिला तयार करून आणायचं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठं सकाळी टास्क होता बरं का. ते आंबाडा, परत खाली वेणी, गजरे, ह्या सर्व गोष्टी, मेकअप असं सर्व. आणि साडी मुलांना सवय नसते ना, त्यामुळे साडी घालायला खूप वेळ लागतो. आणि सकाळी तिला घेऊन यायचं होतं ते म्हणजे बाईकवर. आपल्याकडे फोर व्हीलर नसल्यामुळे बाईकवरच जायचं होतं, त्यामुळं खूप घाई आणि खूप कष्ट लागले इथंपर्यंत यायला बरं का. आणि त्यानंतर सर्वच जण हे बघा लास्टच्या त्यांच्या गाण्याच्या वेळेस ना लास्टला सर्वांनाच बोलवलं होतं. आणि असं मिले सूर मेरा तुम्हारा असंही ते सॉन्ग लावलेलं होतं. आणि सगळे अशी छान डुलत होते. खूप छान वाटत होतं हे पाहून आणि खूप आनंद होत होता. तर सर्वांनाच आनंद वाटत होता सगळ्यांना, म्हणून मी सगळ्यांचीच प्रतिक्रिया आहे त्या घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी जे सगळेजण क्लॅप करत होते आणि सगळे उठून कणी उभारलं असं मी घेत होते, पण थोडंसं जमलं इथं मला घ्यायला, कारण टीचर जास्त इथं काही व्हिडिओ करून देत नव्हत्या. त्यांनी म्हणत होत्या की आम्ही आमच्या पेजला टाकणारच आहोत. त्यानंतर बघा इथं ऑनलाईन भाज्या कशा मागवायच्या आणि शेतापासून ते ग्राहकापर्यंत कशा पोहोचवतो त्याचीही त्यांनी ॲक्ट इथं केलेलं होतं. तर ते झाल्यानंतर इथं ना आपल्या धरतीमातेसाठी हे मुलं आवाहन करत होते की धरतीमातेला वाचवा, हे प्रदूषण, हे सर्व, पापा तुम कैसे चुप हो, असं हे काही सॉन्ग होतं. आणि हे सगळ्यांनी ब्लॅक ड्रेस घातलेला आणि सगळ्यांनी असा व्हाईट मास्क लावलेला बरं का चेहऱ्याला. हे इतकं छान डान्स होता. हे पण एकामागून एक प्रत्येक मुलांच्या कलेचं खरंच दाद दिली पाहिजे की. आणि शिक्षकांचंही सर्वांचंच खूप छान डान्स केला सर्वांनी. एकामागून एक असे परफॉर्मन्स होत होते. मध्यंतर झाला आणि त्यानंतर त्यांनी शाळेची थोडीशी माहिती वगैरे, आपण शाळेत काय करतो काय नाही हे सर्व त्यांनी गोष्टी सांगितल्या. मुलांना कसं शिकवलं जातं, काही करतो आपण मुलांसाठी. सहली असतील आणि वार्षिक सहल असेल त्यासाठी वेगळी फीस आकारली जात नाही, असं वगैरे सर्वच ते सांगत होते. आणि त्यानंतर बघा इथं ना आपल्या अर्थचं काय असेल ते व्हॅल्यू असेल म्हणा काही त्याच्यानुसार हे एक सॉन्ग होतं इथं. आणि पूर्ण ते आता मला इथं नेमकं आठवत नाही आहे, पण अशा प्रकारे इथं ही पण त्यासाठीच होतं. आणि हा ड्रेसिंग ती मुलगी पहिले वेगळ्या डान्समध्ये होती, ती नंतर इथे चेंज करून आली होती. तर वाचवण्यासाठीच आपल्या पर्यावरणासाठी ते सॉन्ग होतं. आणि त्यानंतर बघा इथे हा ग्रुप डान्स होता सर्वांचाच. आणि इतके छान सर्वांनीच इथे सादरीकरण केलं बरं का. त्यानंतर इथे आपल्याला नंतर शेवटीचं जे होतं ते हेच सॉन्ग होतं. आणि त्यानंतर आपल्याला निघायचं होतं. तर बघा बाहेर आल्यानंतर इथे फोटोज काढले मुलींनी सर्वांनी. आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि निघायचं होतं. आणि सकाळी घाईमध्ये आम्ही ना काही नाश्ता वगैरे करून आलो नव्हतो, कारण खूप थंडी आहे आणि सकाळी उठवत नाही आणि माझी तब्येत पण खराब होती. आणि मग मुलीला एवढं छान तयार करायचं होतं आणि सकाळीच ते बाकीच्या ज्या गोष्टी असतात कितीही आवरा घरातून निघता वेळच होतो. त्यानंतर आलो, थोडं फ्रेश वगैरे झालो आणि येतात रस्त्यातच थोडंसं आम्ही नाश्ता वगैरे करून आलो होतो. त्यामुळे ना घरी आल्यानंतर थोडासा रिलॅक्स केला आणि दुपारची थोडीशी कामं आवरली. त्यानंतर बघा माझी खरं सर्दीनं खूप हालत खराब झाली होती बरं का. काही करावंसं वाटत नव्हतं, पण भूक लागली होती आणि बाहेर पण काही खावंसं वाटलं नाही, सर्दीने चव लागत नव्हती म्हणून. असं थोडंसं कडूच लागत होतं. मग चला म्हटलं भाकरी करूयात. आणि दीदीने ना थोड्याशा 4-5 चपात्या दुपारी करून ठेवल्या होत्या, पण आल्यावर ना ते थोडंसं खाल्ल्यामुळं इच्छाच नव्हती खायची. चला म्हटलं आता गरम भाकरी करूयात. भाकरीने तर आपल्याला चव येते का. बांगड्या वगैरे काढल्या म्हणजे भाकरी करता येणार नाही, म्हणून मग एकच गोट घातले हातामध्ये आणि म्हटलं चला आता भाकरी करून 2 भाकरी कराव्या असं म्हटलं, कारण 2-3 चपात्या होत्या. आणि आता म्हटलं ह्या भाकरी करेपर्यंत ना थोडीशी भाजी होती ती निवडून ठेवली होती, पण थोडीशी मध्ये एक दोन सुकली होती. तोपर्यंत मुलींना थोडंसं मधलं काढायला लावलं. आणि त्यानंतर बघा इथे भाकरी गरमागरम आपल्या 2 करून झाल्या. आणि इथे ना मग आता ही भाजी बनवत होते मी. मेथीची भाजी आहे आणि थोड्याशा त्यामध्ये ना 4-5 शेंगा निघाल्या, त्या म्हणजे वालच्या आपल्या, त्या पण मी नीट करून याच्यामध्येच टाकून दिल्या. स्वच्छ अशी भाजी धुवून घेतली आणि बारीक अशी कट करून घेतली. त्यानंतर मग ह्या तव्यामध्येच बनवूयात. जास्त भाजी नव्हती, थोडीशीच होती म्हणून, कारण आव्हांना जास्त गरगटी भाजी आवडत नाही म्हणून
म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी आपण ही भाजी मेथीची आपण अशी सुकी बनवूयात थोडीशी. मग तव्यामध्येच भाजी करायचं ठरवलं होतं मी. आणि आता म्हटलं आपल्यासाठी दुसरी भाजी करूयात, कारण एवढीशी भाजी तर ही केल्यानंतर आणखीनच कमी होऊन जाईल आणि एवढीशी भाजी काय आपल्याला चौघांना पुरणार नाही म्हणून, कारण सर्वांनाच भूक लागलेली होती. मग त्याच तव्यामध्ये टाकलं तेल, त्यामध्ये टाकलं थोडंसं लसूण ठेचून आणि बघा ही भाजी टाकली त्यामध्ये. आणि त्यामध्ये जे वाल वगैरे होतं ना ते पण याच्यामध्येच टाकलं, कारण मिक्स केल्यानंतर ना त्याची टेस्ट काहीतरी वेगळीच लागते. तुम्ही असं नक्की ट्राय करून बघा बरं का, कारण थोडीशी भाजी कुठली राहिली नाही तर मी नेहमी अशी भाजी करताना ना थोडीशी मिक्स करतच असते. तर एवढी छान टेस्ट लागते की काय सांगू नका. आणि त्यातल्या त्यात ना हिरवी मिरची टाकल्यावर तर अजून छान, पण ना आमच्या हिरवी मिरची जास्त आवडत नाही. मग आता त्यांच्यासाठी बनवते म्हणल्यावर मी इथं टाकणार होते ते म्हणजे लालच तिखट. थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ आणि शेंगदाण्याचं कूट अशा पद्धतीनं टाकून मी ही भाजी बनवणार. थोडं मी अगोदर याला परतून घेतलं छान असं. आणि हे परतल्याच्यानंतर ह्यामध्ये हे जिन्नस मी आत्ता जे सांगितले ते जिन्नस मी टाकणार होते. तर अशा प्रकारे बघा आपली ही भाजी इकडे तयार होत होती. आणि सर्दीने ना माझे खरंच हाल होत होते, काहीच करावंसं वाटत नव्हतं. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये माझा चेहरा पण पाहू शकत असाल. तर असं मीठ वगैरे टाकलं, तिखट टाकलं आणि आता ह्या भाजीला थोडंसं मिक्स करून मी साईडच्या गॅसवरती ठेवून देणार आहे, कारण मला ना खरंच थांबवतच नव्हतं. आता हे सर्व करून भाजी तिकडे ठेवणार होते आणि माझ्यासाठी इकडे मी दुसरी भाजी बनवणार होते, ती म्हणजे कशी हरभऱ्याची भाजी बनवणार होते. तर तुम्हाला ही हरभऱ्याची भाजी माहिती आहे का नक्की सांगा. आपण ओली भाजी तर नेहमीच खातो बरोबर की नाही. तर तुम्ही ही भाजी अशा पद्धतीने करता की नाही, का तुमची वेगळी पद्धत आहे ते मला नक्की सांगा बरं का. कोणी कणीची भाजी पण म्हणतं ह्याला, तर आम्ही तर हरभऱ्याचीच भाजी म्हणतो. एक ओली आणि एक गरगटा भाजी असं. तर ओली म्हणजे जी की लगेच ताजी आपली खुडलेली असते भाजी, आणि ती भाजी म्हणजे अशी जी मोकळी भाजी आपण करतो ती ओली हरभऱ्याची भाजी. आणि गरगटा भाजी म्हणजे जी आपण खुडल्यानंतर आपण त्याला वाळवतो भाजीला, आणि त्याला वाळवल्याच्या नंतर आपण चोळून अशी हाताने ना चुरून ठेवतो, ती भाजी म्हणजे कोरडी भाजी. आणि ती एरवी ही आपण केव्हाही करू शकतो बरं का. ती कोरडी भाजी जेव्हा की आपल्याला ओली भाजी भेटत नाही त्यावेळेला आपण त्या भाजीचा आनंद घेऊ शकतो. सुकी भाजी पण बनवता येते बरं का त्या भाजीची, आणि अशी गरगट्टा भाजी पण बनवू शकतो आपण. तर बघा इथे ना प्लेटमध्ये मी ही वाळलेली हरभऱ्याची भाजी घेतली आणि त्यामध्ये 1 चमचा असं मी टाकलेलं आहे बेसन पीठ, आणि थोडंसं जाडसर 1-2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आणि आता हे सर्व ना आपल्याला जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे. आणि ह्याच्यामध्येच तुम्ही साधं जर मीठ टाकणार असेल तर मीठ पण टाका. आता मी इथं कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि थोडंसं एक अर्धा मोठा माप आहे माझा म्हणून मी अर्धा माप टाकलं. आणि त्यामध्ये 4 जिरे टाकले आहेत. आणि त्यानंतर बघा इथे ना मला हिरव्या मिरचीची भाजी ही खूप आवडते, म्हणून मी इथे हिरव्या मिरचीची जे ठेचून घेतलेली मिरची आहे ना आपली ठेचा केलेली ती टाकली आहे तेलामध्ये. छान असं याला परतून घेणार आहे. आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे. आणि याच्यामध्ये आत्ता टाकायचं ते म्हणजे पाणी टाकलं ना 1 ग्लास. या भाजीसाठी ना 1 ते 1.5 ग्लास इथे पाणी वापरलेलं आहे मी. 1 ग्लास पूर्ण टाकलेलं आहे, मला जास्त पातळ पण नको होती म्हणून 1 ग्लास पाणी एवढ्या भाजीसाठी पुरेसं आहे. आता ना इथे मी टाकलेलं आहे कोथिंबीरचं मीठ. तुम्ही जर साधं मीठ टाकणार असाल ना तर त्या भाजीमध्येच मिक्स करून घेऊ शकता. हे कोथिंबीरचं मीठ असल्यामुळे ना मी ह्या पाण्यामध्ये टाकले, छान सगळीकडे मिक्स होईल म्हणून. इथे पाहू शकता माझी भाजी ही इकडे तयार आहे बरं का. तर त्याला हे अधूनमधून लक्ष द्यायचं असतं, तर ती नाही करपून जाईल म्हणून. तर छान अशी आपली भाजी तिकडे ती तयार होते अहोंसाठी. आणि ही माझ्यासाठी मी भाजी बनवत होते, कारण चपाती भाकरी दोन्ही होतं, 2 भाज्या झाल्या, असं जेवण आपलं आजचं होतं. आता ना ह्या पाण्याला उकळी आली की असे ही हरभऱ्याची भाजी आपण सर्व मिक्स करून ठेवलेलं पीठ कूट आणि भाजी जी मिक्स करून ठेवली होती ना ती भाजी इथं टाकायची आणि छान असं फेटून घ्यायचं. आणि एक मंद गॅसवरती ना 7-8 मिनिट ही भाजी शिजू द्यायची. झाली आपली भाजी तयार. अशा पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी आम्ही बनवतो आणि भाकरीसोबत तर अप्रतिम लागते बरं का. तुम्ही ट्राय केली आहे का नाही अशी भाजी नक्की सांगा, आणि नसेल केली ना तर अशी माझ्या पद्धतीने करून बघा, खूप छान लागते. तर असं होतं आपला व्हिडिओ. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.